त्यामुळे एकंदरीत मला असं वाटतं की मुंबईचा दृष्टिकोन किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा एकत्र पुनर्विकास ही एक फ्युचर आहे आपल्यासाठी. छोट्या भूखंडाचा पुनर्विकास, सिंगल बिल्डिंगचा, हे हळूहळू माझ्या हिशोबाने आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं हळूहळू ते म्हणजे इतिहास जमा होत जाईल असं मला वाटतं. मी त्यांचे अभ्यास बघितलेले आहेत, म्हाडानी केलेले, फार डिटेल केलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरती एखाद्या आपल्याला असं वाटतं की एखाद्या कॉर्पोरेट बिल्डरनी केलेले इव्हॅल्युएशन किंवा व्हॅल्युएशन असेल. म्हाडा शासन म्हणून ज्या वेळेला असे प्रोजेक्ट हातात घेते त्यावेळेला ते हातात घेतलेले प्रोजेक्ट हे कंप्लीट होणार ह्याची खात्री शासनाला असेल तरच ते प्रोजेक्ट म्हाडाने हातात घ्यायला हवे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली रहिवाशी सगळे हे बैठेगाळ्यांचे होते, बैठेगाळ्यांचे रेसिडेन्शियल होते, तरी सुद्धा म्हाडाने कमर्शियल लोक ॲक्सेप्ट करून त्यांना एरिया दिलाय. स्वतःचं हक्काचं घर हा प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक कुटुंबाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असतो किंवा जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. आपल्याला माहिती, मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठे पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यातले काही पूर्ण झाले तर काही अद्यापही विलंबाने सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडींची नेमकी कारणं काय आहेत, हा प्रकल्प विलंब कशामुळे होतो, यासारख्या अनेक विषयांवर आपल्याशी मनमोकळेपणाने संवाद साधण्यासाठी, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शिल्प असोसिएट्सचे संस्थापक मिस्टर निखिल दीक्षित आपल्यासोबत आहेत. निखिल दीक्षित सरांचा परिचय म्हणजे गेली अनेक वर्ष ते म्हाडाच्या विविध प्रकल्पांवर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यामुळे एखादा प्रकल्प ज्यावेळेस घोषित होतो त्यापूर्वी पडद्यामागच्या नेमक्या गोष्टी कोणकोणत्या घडतात, प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय असते, काय नेमकं होतं एखाद्या प्रकल्पाचं, या सगळ्या विषयांवर ती आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. नमस्कार, MHA-MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि रिद्धेश कदम. नमस्कार सर, मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. मूळ मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मला शिल्प असोसिएट विषयी आणि तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल. पहिली गोष्ट, शिल्प असोसिएट ही जी संस्था आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही आर्किटेक्चर, इंटेरियर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी असे बरेचसे गोष्टी करतो आणि ही मुळात माझ्या वडिलांनी स्थापन केलेली कंपनी आहे आणि साधारणतः हिची हिस्ट्री म्हणायला गेलात तुम्ही तर 50 वर्ष जुनी याची आहे. मी स्वतः वडिलांबरोबर गेले 28 वर्ष या क्षेत्रात आहे. गृहनिर्माण योजना किंवा गृहनिर्माणासाठी वेगवेगळ्या ज्या रिडेव्हलपमेंट हा कन्सेप्ट आला त्यावेळेला 79 ची प्रोसिजर चालू केली गेली आणि ती कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटने केली. कारण बरेचसे जे प्रकल्प होते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अडकायचे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की गव्हर्नमेंटने जर का 79 ची प्रोसिजर चालू केली आणि त्याच्यामध्ये पहिला टप्पा हा कन्सल्टंट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जो सोसायटीला क्वालिफाय करेल की हे प्रकल्प कसे होतात, त्याच्यामध्ये त्याची कार्यक्षमता काय आहे, त्याची व्यवहार्यता काय आहे, या सगळ्या गोष्टीवरती ज्या वेळेला अभ्यास करू सोसायटीला क्वालिफाय केल्याशिवाय पुनर्विकास प्रक्रियेमध्ये पुढे जाण्यात काही अर्थ नाही. हे ज्या वेळेला गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं, साधारणतः 2011 पासून गेले आता साधारणतः 14-15 वर्ष झाली आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून पण काम करतो. सर, तुम्ही अत्यंत अनुभवी आहात आणि एक मोठा गृहनिर्माणाचा प्रवास तुम्ही पाहता आहात. मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये मोठ्या संख्येने पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. एखादा पुनर्विकास प्रकल्प किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये पुनर्विकास प्रकल्प कधी हाती घेतला जातो आणि या सगळ्यांकडे एक प्रकल्प सल्लागार म्हणून पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नेमका काय आहे, या सगळीकडे तुम्ही कसं पाहता? नॉर्मली ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकासाचा विषय येतो त्यावेळेला गृहनिर्माण जी आपली गृहनिर्माण संस्था असते त्यामार्फत ही सगळी कारवाई केली जाते. मुंबईचा प्रॉब्लेम आता असा झालेला आहे की गेले 2 डेकेड साधारणतः ह्याच्यावरती रिडेव्हलपमेंट आणि कन्सेप्ट हे सुरू झाले, परंतु मुंबईला 3 बाजूनी समुद्र असल्यामुळे मुंबई ही हॉरिझॉन्टल डेव्हलप होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईला व्हर्टिकलच डेव्हलप व्हावं लागतं आणि ज्या वेळेला व्हर्टिकल डेव्हलप व्हायला लागतं त्यावेळेला छोट्या छोट्या प्लॉटवरच्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत, म्हणजे काही वेळा असं होतं की तुम्हाला अख्खी मुंबई जर का आत्ता गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना 4 पट FSI दिल्यानंतर त्या डेव्हलप झाल्या तर अख्ख्या मुंबईवर अशा पेन्सिल लाईन स्ट्रक्चर उभ्या राहतील आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रचंड वांदा होईल.
आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला DCPR 2034 नवीन DP आला आणि आपल्याकडे 2018ला तो ऍप्लिकेबल झाला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना अशा आणल्या गेल्या की ज्या योजनांमध्ये एकत्र तुम्ही आलात. जसं तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट ही आपल्याकडे 1991च्या DCPR मध्ये पण प्रोव्हिजन होती, परंतु आता म्हाडा आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही संस्थांना जसं एकत्र आल्यानंतर म्हाडाच्या केसमध्ये जितका मोठा भूखंड तितकी मोठी तुम्हाला डेव्हलपमेंट करताना एंटायटलमेंट वाढवून मिळते. तुम्हाला ह्या सगळ्याच्या टेलिस्कोपिक बेनिफिट गव्हर्नमेंटने दिले. हे पहिल्यांदा एकत्र आल्या प्रमोट करण्यासाठी म्हणून दिले की बाबा तुम्ही जितके लोक एकत्र याल तर तुमची कार्पेट एरिया वाढेल, तुम्ही आलात तुमची एंटायटलमेंट वाढेल, तुम्हाला बेसिकली गव्हर्नमेंट देण्याचं जे घर आहे किंवा तुम्हाला मिळणारे जे घर आहे. आजच्या तारखेला आपण प्रायव्हेट बिल्डिंग बघायला गेलो तर प्रायव्हेट बिल्डिंगला मिळणारा FSI हा लिमिटेड आहे, रोड विड्थ वरती डिपेंड असतो. परंतु त्यावेळेला मग त्याच्यामध्ये SRA ची पॉलिसी ऍड करायची, त्याच्यामध्ये महानगरपालिकेची ऍड करायची आणि वाढव FSI घ्यायचा आणि त्याचा पुनर्विकास करायचा. तसं न करता म्हाडाला त्यांनी हायर FSI दिला, पण म्हाडासाठी ज्या वेळेला डेव्हलपमेंट करायला गेली त्यावेळेला म्हाडाला त्यांनी टेलिस्कोपिक बेनिफिट दिले की 2 भूखंड एकत्र आले तर काय, 3 भूखंड एकत्र आला तर काय, 4000 मीटरचे भूखंड आले तर काय, 4000च्या ऐवजी 20,000च्या वरती भूखंड आले तर काय, 50,000चे आले तर काय, लाख स्क्वेअर मीटरचे आले काय. आणि ह्याचं उदाहरण आहे म्हणजे आता तुम्ही मुंबईत जर का मोतीलाल नगरचा विषय बघितला तर मोतीलाल नगरमध्ये साधारणतः 60 हेक्टरची लँड आहे, 142 एकरची लँड आहे, ती एकत्र म्हाडानी एकत्र घेतली आहे. अभ्युदयनगर साधारणतः 138 म्हणजे साधारणतः 1,35,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, तो एकत्र डेव्हलपमेंटला घेतलाय. सो अशा प्रकारे म्हाडा आता काही ठिकाणी स्वतः हे जे गव्हर्नमेंटनी प्रमोट केलेलं आहे त्याला स्वतःहून प्रमोट करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत मला असं वाटतं की मुंबईचा दृष्टिकोन किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा एकत्र पुनर्विकास ही एक फ्युचर आहे आपल्यासाठी. नाहीतर मुंबईची आज ज्यावेळेला क्लस्टर होतं त्यावेळेला तिकडे तुम्हाला सिवरेज ट्रीटमेंट प्लांट लागतो, म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या ड्रेनेजवरती येणारं तुमच्या सिवरेजवरती येणारं प्रेशर कमी होतं. त्याच्यानंतर तुम्ही तिकडे रेनवॉटर हार्वेस्टिंग सारख्या गोष्टी करता ज्याच्यामुळे तुम्ही वॉटर प्युरिफिकेशन प्लांट लावू शकता. आज ह्याच्यामुळे मुंबईच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकते. सो ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन गव्हर्नमेंटने या सगळ्या गोष्टी प्रमोट केलेल्या आहेत. त्याचा थोडासा फायदा आणि बराच फायदा लोकांना होतोय. त्याच्यामुळे लोकांना फायदा होतोय, गव्हर्नमेंटलाही त्याचा फायदा होतोय, त्याचा सपोर्ट मिळतोय इन्फ्रास्ट्रक्चरला. आणि आजच्या तारखेला तुम्ही जर का क्लस्टर डेव्हलपमेंट बघायला गेला तर 33/9 जो रेग्युलेशन 33/9 आहे त्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट जवळजवळ 26 ते 27 प्रोजेक्ट ही अख्ख्या मुंबईत अप्रुव्हलला पुढे गेलेली आहे आणि एवढे लोक आलेत. आणि आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी सबअबमध्ये सिटीमध्ये सगळीकडे क्लस्टर डेव्हलपमेंट येत आहे. त्यामुळे एकच भूखंडाचा पुनर्विकास, छोट्या भूखंडाचा पुनर्विकास, सिंगल बिल्डिंगचा हे हळूहळू माझ्या हिशोबाने आता जसं जसं आपण पुढे जाऊ तसं हळूहळू ते म्हणजे इतिहास जमा होत जाईल असं मला वाटतं. कारण प्रत्येकाला त्याचा फायदा मिळणार आहे, त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज मिळणार आहेत, त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज ज्या मिळतील त्या पुढच्या पिढीसाठी. म्हणजे मी नेहमी सांगतो की ज्यावेळेला आपण पुनर्विकास करतो एखाद्या गृहनिर्माण संस्थेचा त्यावेळेला आपण ज्या घरामध्ये 3 पिढ्या राहतात हे घर पुढच्या 3 पिढ्यांसाठी आपण बनवतो. त्यामुळे आज जर ते 3 पिढ्यांच्या पुढच्या 3 पिढ्यांसाठी जे घर बनवणार आहोत त्यांची अपेक्षा, त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या रिक्वायरमेंट्स ह्या विचारात घेऊन आपण नवीन घरं बनवली गेली पाहिजे. तर त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं आपल्याकडे गव्हर्नमेंट पण फार पुढे या दृष्टिकोनातनं पुढे चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई कुठेतरी चांगल्या दिशेने पुनर्विकास होईल आणि त्याचा फायदा सगळ्या एक्झिस्टिंग लोकांना सुद्धा होईल. सर, तुम्ही एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये उपस्थित केला, तो म्हणजे की पुनर्विकास होताना आजची पिढी पुढच्या 3 पिढ्यांचा विचार करून तो पुनर्विकास केला जातो. अनेक प्रकल्प रखडले आणि पुढच्या 3 पिढ्या संक्रमण शिबिरातच राहून गेल्या. हे सगळं नेमकं कशामुळे झालं आणि ह्या चुका भविष्यात होऊ नये यासाठी नेमकी कोणती काळजी आज घेतली जाते? सो बेसिकली तुम्ही अगदी म्हणजे मर्मावर बोट ठेवलं की ज्या सिटीमध्ये पूर्वी जास्ती करून सिटीमध्ये होत्या की 100 वर्षा जुन्या बिल्डिंग, 150 वर्षा जुन्या बिल्डिंग, मुंबई सिटीमधल्या ज्या बिल्डिंग पडायला आल्या, मोडकळीला आल्या त्या गव्हर्नमेंटनी म्हाडानी रिकाम्या केल्या, महानगरपालिकेने रिकाम्या केल्या, त्यांना संक्रमण शिबिरात पाठवलं. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा पुनर्विकासच झाला नाही.
सो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी परत ह्याचा येऊ नये ह्या दृष्टिकोनातनं मगाशी मी तुम्हाला म्हटलं असं की 79A ची प्रोसिजर पुनर्विकास कसा केला गेला पाहिजे, त्यासाठी काय घेतले स्टेप्स घेतल्या पाहिजेत, ह्या गव्हर्नमेंटनी डायरेक्टिव्ह दिले. जसं म्हाडाने आता CND प्रोसिजर सुरू केलेले आहे. तुम्हाला माहिती असेल तर बरेचसे प्रकल्प हे CND प्रोसिजरमध्ये जातात. म्हणजे आजच्या तारखेला म्हाडाने जवळजवळ 6 स्कीम्स ह्या CND खाली केल्या आहेत. सगळ्यात पहिली स्कीम ही मोतीलाल नगर होती. आणि ह्याचा फायदा असा होतोय की जे जे प्रोजेक्ट म्हणजे आता मी मोतीलाल नगरचा विषय म्हणालो म्हणून तुम्हाला लगेच पत्राचाळ सांगतो. कारण पत्राचाळ जसं तुम्ही म्हणालात पुढचा की प्रश्न तोच असला असता. नाही पत्राचाळ हे म्हणजे लागून प्लॉट आहे. मोतीलाल नगर आणि पत्राचाळ हे 2 बाजूबाजूचे प्लॉट आहेत. परंतु पत्राचाळीमध्ये जो विकास केला गेला होता किंवा जो विकास प्रपोज केला गेला होता हा प्रायव्हेट विकासकाकडून म्हाडाला जॉईंट व्हेंचर ऑफर केलं होतं. म्हाडाला त्याच्यात फायदा होत होता, म्हाडाला घरं मिळत होती म्हणून म्हाडाने त्या प्रकल्पाला शासनाने त्या प्रकल्पाला मान्यता दिली होती. परंतु शेवटी काय झालं की तो प्रकल्प हा प्रायव्हेट असल्यामुळे आणि प्रायव्हेट विकासकांनी तो डेव्हलप करायला घेतल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा इश्यू हा झाला की त्याच्यावरती कोणाची कमांड नाही राहिली. आणि अनफॉर्च्युनेटली त्याचा परिणाम असा आला की रेग्युलेटरी नसल्यामुळे ती गोष्ट आजही अडकली. त्याच्यामध्ये आज इतक्या वर्षानंतर त्याच्यासाठी म्हाडानी मध्ये पडून म्हाडानी ते प्रोजेक्ट टेक ओव्हर करून त्यांची ती घरं होती ती एक्झिस्टिंग मेंबर्सला बांधून दिली. म्हाडाच्या ज्या घरं होती ती आता चालू झाली. म्हाडाने त्याच्यात प्रचंड करोडो रुपयाचा लॉस खाल्ला. हे सगळं आता ते न्यायप्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये जे काही कोर्टाचे निर्णय येतील किंवा त्याच्यामध्ये पुढे जे काही शासन निर्णय घेईल त्याच्यामध्ये होईल. पण त्याच्यामुळे हे CND हा प्रकार जो गव्हर्नमेंटनी काढला की CND मध्ये काय होतं की CND हा प्रकार काढला त्यावेळेला ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्ट अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, इनडायरेक्टली कॉन्ट्रॅक्टर. म्हाडा ही लँडलॉर्ड आहे. म्हाडानी प्रस्तावित केलेला प्रकल्प आहे, त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि शासनाने मान्यता दिल्याप्रमाणे क्रायटेरिया ठरवल्यावर त्या प्रोजेक्टची व्याप्ती किती आहे, त्याच्यामध्ये किती कॅश फ्लो लागणार आहे. आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की म्हाडाने फार नीट अभ्यास करून शासनासमोर प्रेझेंटेशन दिलेली आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की त्यांनी म्हाडाच्या मार्फतमध्ये, कारण मी म्हाडामध्ये डे टू डे इन्व्हॉल्व असतो, मी बऱ्याचशा CNDच्या प्रोसिजर्स बघितल्यात, मी त्यांचे अभ्यास बघितलेले आहेत, म्हाडाने केलेले फार डिटेल केलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरती एखाद्या आपल्याला असं वाटतं की एखाद्या कॉर्पोरेट बिल्डरनी केलेले इव्हॅल्युएशन किंवा व्हॅल्युएशन असेल, इतकं छान त्या लोकांनी हे करून मग शासनाला प्रेझेंटेशन देऊन हाय पॉवर कमिटीची अप्रुव्हल घेऊन शासनाचं करून नोटिफिकेशन काढून मग हे CND प्रकल्प डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यात टेंडर काढताना त्यात कंडिशन्स काय पाहिजेत, त्याच्यामध्ये फायनान्शियल कॅपॅसिटी काय पाहिजे, ह्या गोष्टी डिफाईन केलेल्या आहेत. कारण प्रोजेक्ट दिसतो तसा प्रोजेक्ट कम्प्लीट होणं हा फार गरजेचं आहे. म्हणजे प्रोजेक्ट हा सक्षम हातामध्ये जायला पाहिजे आणि तो सक्षम हातामध्ये डिलिव्हर झाला पाहिजे. कारण ज्या वेळेला म्हाडा याचं शासन म्हणून, म्हाडाही शासनच आहे शेवटी, म्हाडा शासन म्हणून ज्या वेळेला असे प्रोजेक्ट हातात घेते त्यावेळेला ते हातात घेतलेले प्रोजेक्ट हे कम्प्लीट होणार ह्याची खात्री शासनाला असेल तरच ते प्रोजेक्ट म्हाडाने हातात घ्यायला हवे. आणि त्यामुळे म्हाडाने काही स्ट्रिंजंट क्रायटेरियाज ठेवलेले आहेत त्यासाठी की फायनान्शियल कॅपॅसिटी म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट काय असतं. युजली बिल्डरची कॅपॅसिटी असते की 15-20%, 25% प्रोजेक्टमध्ये पैसे लावतो. सो युजली आणि मग वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून पैसे घेतो. पण हे जसे CNDचे प्रोजेक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये म्हाडाने ठेवलेले क्रायटेरिया आहेत त्यात साधारणतः 35 ते 40% ही अमाऊंट ही कुठलाही सेल अवेलेबल होण्याच्या आधी टाकायची. कारण का, ह्याच्यामध्ये कम्फर्ट हवा आहे म्हाडाला. म्हाडाने असं टाकलेलं की एवढे पैसे टाकणार असाल आणि तुम्ही रिहॅब चालू करणार असाल आणि म्हाडाची कॉम्पोनंट आणि मग तर त्या प्रपोर्शनेटली सेल तुम्हाला अप्रुव्हलला मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हाडाने बघून असे स्ट्रिंजंट टाकले आहेत की ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये पार्ट घेणारे कमी बिल्डर येतात. पण ते करणं गरजेचं पण आहे कारण ते प्रोजेक्ट कम्प्लीट होणं पण गरजेचं आहे. सर, आपण मोतीलाल नगरचाच विषय निघाला आहे म्हणून एक मुद्दा इथे उपस्थित होतो की C&DA म्हणजे बांधकाम आणि विकास संस्थेची नियुक्ती करण्याची एक पद्धती आता नवीन आणली गेलेली आहे. मग म्हाडाला इतर विकासकांवर विश्वास नाहीये का, हा एक मुद्दा इथे उपस्थित होतो. आणि बांधकाम आणि विकास संस्था नियुक्त करताना रहिवाशांना विश्वासात घेतलं जात नाही असा एक रहिवाशा संघटनांचा काही आरोप असतो. तर मोतीलाल नगरच्या अनुषंगाने आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल कारण की तुम्ही या प्रकल्पावरही तितकंच काम केलं असेल. मी मोतीलाल नगरमध्ये अगदी 2008-9 मध्ये वगैरे इन्व्हॉल्व होतो.
हा. पण मोतीलाल नगर हा विषय माहिती आहे मला, म्हणजे हम्म. असं नाही आहे की मला माहित नाही आहे. सो मोतीलाल नगर हा विषय हा बाकीच्या CND पेक्षा फार वेगळा आहे. पहिली तर गोष्ट, ज्यावेळेला मला आठवते, ज्यावेळेला वेगवेगळ्या अनऑथराइज डेव्हलपमेंट्स झाल्या होत्या, बैठे गाडे म्हणजे जिकडे बैठे गाडे, मला फक्त मोतीलाल नगर नाही, मोतीलाल नगरच्या आधी SVP नगर, त्याच्यानंतर ओशिवरा आदर्श नगर, ओशिवरा आदर्श नगर, इकडे पण सिमिलर बैठे गाडे होते म्हाडाचे. पण आजच्या तारखेला काय झालं, ह्या सगळ्या ज्या म्हाडाने डेव्हलप केलेल्या ज्या कॉलनीज होत्या त्या अतिशय प्राईम लोकेशनला आल्या. त्यामुळे हे जे लोकेशन्स होती, ही लोकेशन्स प्रचंड व्हॅल्यू झाली, अशा लोकेशनना प्रचंड व्हॅल्यू मिळाली. आणि या व्हॅल्यू मिळाल्यामुळे लोकांनी तिकडे हवी तशी त्याला सेल पण मिळायला लागला. छोटं जरी घर असलं तरी त्याला छोट्या घरालाही सेल मिळायला लागला. त्या छोट्या घराचा सेल होता, त्याला घेणारा माणूस जास्ती पैसे द्यायला लागला. मग ते जास्ती पैसे देतात म्हणून त्याचा आकारमान आजूबाजूला असलेल्या जागा, पुढे जागा, मागे जागा, वरची जागा बांधायला सुरुवात केली. आज लोकांनी 200-250 फुटाचं जे घर होतं हे वाढलं. हे नुसतं मी मोतीलाल नगरमध्ये बोलत नाही, हे SVP नगरमध्ये झालं, हेच आदर्श नगरमध्ये झालं, हेच वेगवेगळे बैठे गाडे जे होते ह्याच्यात सगळीकडे हे सगळं झालं. आणि म्हणजे आज जर का ह्याचं कंपॅरिझन तुम्ही गोराई बरोबर किंवा चारकोप बरोबर केलं तर त्याप्रमाणे तिकडे अजूनपर्यंत व्हॅल्युएशन झालेलं नाही. त्यामुळे अजून तिकडे बैठे गाळेच दिसतात. परंतु हे आणि त्याच्यामध्ये काही फरक नव्हता पूर्वी. पण हे जे बैठे गाळे होते ह्याला व्हॅल्युएशन झाले, वाढले, आणि त्या लोकांनी ते वाढवले. आज हे वाढलेले जे गाळे होते, हे कुठेतरी शासनाला खटकले की बाबा हे एवढी एरिया बांधतायत, विकत घेतले. काही ठिकाणी मोतीलाल नगर सारखे बैठे गाळे होते, त्याच्यामध्ये 87ला एक GR झाला होता म्हाडाचा, शासनाचा. त्याच्याप्रमाणे ह्या लोकांना ऍडिशनल एरिया दिली होती. काही लोकांना 35-45 स्क्वेअर मीटर लोकांनी ती विकत घेतली होती. कमी पैशात होती ती, त्यावेळेला विकत घेतलेला FSI होता. परंतु हा विकत घेतलेला जो FSI होता हा ऑफिशियली महानगरपालिकेकडून अप्रुव्हल घेऊन बांधणं गरजेचं होतं, ते कोणीच बांधणार. त्यामुळे तो फक्त FSI एस्टॅब्लिश झाला, पण तो ऑफिशियली बांधायची परमिशन कधीच घेतली गेली नाही. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला हे सगळं तोडायला निघाले, माझ्या आठवणीमध्ये SVP नगर ऍक्च्युली तोडलं. त्याच्यानंतर आदर्श नगर, ओशिवरा ऍक्च्युली तोडलं, बुलडोझरनी तोडलं महानगरपालिका आणि म्हाडानी, कारण हे अनऑथराइज एनकरेज होती आणि त्याच्यावर कंप्लेंट झाल्या होत्या म्हणून. आणि मग त्यामुळे मोतीलाल नगर ज्यावेळेला तोडायची वेळ आली त्यावेळेला त्याच्यात कोर्टात गेले, लोकांनी काही दिलं, काही ठिकाणी म्हाडानी प्रेयर दिल्या. आणि म्हाडानी माझ्यामध्ये कोर्टात त्यावेळेला काहीतरी प्रेयर दिली होती की आम्ही आमच्या मार्फत हे पुनर्विकास करू, आणि त्यामुळे त्यावेळेचं डिमोलिशन थांबलं होतं. आता त्याच्यामध्ये काही कोणाचं डिमोलिशन सगळ्यांचंच थांबलं त्यावेळेला. आता तेव्हापासून हे म्हणजे माझ्या आठवणीमध्ये हे माझ्यामध्ये 7-8 वर्ष चालू असेल, 8 ते 10 वर्ष माझ्यामध्ये हे सगळं प्रकरण चालू असेल. मग त्याच्यामध्ये कोर्टात होता विषय, मग कोर्टातनं ॲफिडेव्हिट दिली, म्हाडाने कॉम्पिटिशन घेतली. मला आठवतंय आम्ही त्याच्यामध्ये पार्ट घेतला होता. डिझायनिंगची कॉम्पिटिशन घेतली, त्याच्यामध्ये PK दास आर्किटेक्ट अपॉइंट झाले, त्यांनी ते डिझाईन केलं, हे सगळं कोर्टात सबमिट केलं. हे कितीतरी वर्ष चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की मोतीलाल नगर हा आजचा किंवा कालचा विषय नाही आहे, हा बरेच वर्ष चाललेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात FSI किती, मग 2034चा रेग्युलेशन आला, 2034 मध्ये FSI वाढीव झाला, त्याप्रमाणे एंटायटलमेंट किती, मग मिनिमम एंटायटलमेंट होती त्याच्यापेक्षा ह्या लोकांनी 45 स्क्वेअर मीटर जास्ती जे FSI विकत घेतले होते त्यांचाही बेनिफिट द्यायचा ठरला. ते सगळं दिल्यानंतर हा लो डेन्सिटी लेआउट असल्यामुळे, हा पर्टिक्युलर लो डेन्सिटी लेआउट असल्यामुळे मला असं वाटतं की आव्हाड साहेब होते माझ्यामध्ये त्यावेळेला, त्यांचे जे सिलेक्ट झालं त्यावेळेला ह्याच्यामध्ये हाऊसिंग मिनिस्टर, कॅबिनेट हाऊसिंग मिनिस्टर आव्हाड साहेब होते, आणि आव्हाड साहेबांबरोबर ती एक मीटिंग झाली होती म्हाडाची आणि जॉईंट ह्यांची, आणि 1600 स्क्वेअर फुटाचं बिल्टअप एरियाचं घर ह्या सगळ्यांना मिळेल असं ते हे झालं होतं. त्यावेळेला हा विषय आला होता. मला आठवतंय अजून सुद्धा की ज्या वेळेला ह्यांना 1600 डिक्लेअर केलं त्यावेळेला आय वॉज रिप्रेझेंटिंग अभ्युदयनगर. अभ्युदयामध्ये 3410 लोकांना मी रिप्रेझेंट करत होतो, आणि म्हाडाचे तिकडेही सेम साईजची घरं, आणि त्या लोकांना आम्ही विकासकामार्फत डेव्हलपमेंट करत होतो, आणि विकासकामार्फत डेव्हलपमेंट करून पण 680 मिळतंय. मग विकास गेला आणि नंतर म्हाडाबरोबर डिस्कशन सुरू झाल्यानंतर आज 620ला पोहोचलो. प्रत्येक वेळेला अभ्युदयनगरच्या लोकांचा हाच विषय येतो की मोतीलाल नगरला एंटायटलमेंट पेक्षा जास्ती एरिया म्हाडा देतं, तर मग आपल्याला का नाही देत.
तर त्यामुळे ही गोष्ट आहे की मोतीलाल नगर हा लो डेन्सिटी लेआउट असल्यामुळे म्हाडाला शक्य असल्यामुळे म्हाडाने ती दिली आहे. ओके. परंतु दुसरी गोष्ट तिकडचा रेडी रेकनर रेट जो आहे त्याच्याप्रमाणे मिळणारा प्रॉफिट हे ते इव्हॅल्युएशन करून म्हाडाने तो एरिया दिलाय. त्यामुळे तो कमी आहे का जास्ती आहे पेक्षा त्यांच्या एंटायटलमेंट पेक्षा जास्ती मिळाला आहे त्यांना एरिया. त्याच्यामध्ये ऍक्च्युली रहिवाशी सगळे हे बैठेगाळ्यांचे होते, बैठेगाळ्यांचे रेसिडेन्शियल होते, तरी सुद्धा म्हाडाने कमर्शियल लोक ऍक्सेप्ट करून त्यांना एरिया दिलाय. म्हणजे त्याच्यात जो 1.5 रेव्हेन्यू असतो तो रेव्हेन्यू त्यांनी मर्ज केलाय, कुठेतरी या खर्चात घेतलाय सगळा. कारण म्हाडा शेवटी कुठलीही गोष्ट करणार त्याला अभ्यास करून त्यांना शासनासमोर जावं की किती याच्यामध्ये रेव्हेन्यू येतोय, किती एफेक्ट होतोय, म्हाडाला किती घरं मिळत आहेत. सो म्हाडानी मिळणारा रेव्हेन्यू म्हणजे मला कॅल्क्युलेशन मोतीलाल नगरचं माहिती आहे त्याप्रमाणे जितके म्हाडाला घरं मिळणार होती, जितकं म्हाडाला प्रीमियम मिळणार होते, खर्च जे काय होते त्या खर्चाबरोबर त्यांनी कॅल्क्युलेट करून मिनिमम क्रायटेरिया हे टेंडरमध्ये ठेवले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते टेंडर केलेलं आहे साधारणतः. त्यामुळे मला असं वाटतं की मोतीलाल नगरचं जे गणित आहे हे अभ्युदय नगरला लागू होत नाही, ते जीटीपी नगरला लागू होत नाही, ते सरदार नगरला लागू होत नाही, ते पीएमजीपी लेआउट जोगेश्वरीला लागू नाही. हे सगळे लेआउट सीएनडी मध्येच आहेत, पण प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. पण मी बघतोय त्याप्रमाणे मोतीलाल नगरला जेवढा जास्ती दिलाय तेवढा साधारणतः ह्या कुठल्याच लेआउटला मिळत नाहीये त्यांना. म्हणजे एक एंटायटलमेंट कॅल्क्युलेट केली जाते. म्हाडाची एंटायटलमेंट कॅल्क्युलेट करताना एक नॉर्मल न्यूमरॉलॉजिकल कॅल्क्युलेशन आहे. मिनिमम तुम्हाला 35 स्क्वेअर मीटर म्हणजे 3,376 स्क्वेअर फूट मिळाला पाहिजे. आणि एक्झिस्टिंगच्या वरती मोठा लेआउट असेल 1,00,000 मीटर जे असेल तर 45%, म्हाडा डेव्हलप करत असेल तर 15%, म्हणजे 45 प्लस 15 60% झाले. 60% ॲडिशनल एरिया आणि ह्याच्यावरती एक्झिस्टिंगचा तुम्हाला मिळणारा मिनिमम फंजिबल एरिया हा तुम्हाला द्यावा लागतो. हे दिल्यानंतर जे गणित येतो त्याच्यामध्ये 45 स्क्वेअर मीटर ह्यांनी जो विकत घेतलेला बिल्टअप एरिया आहे तो द्यावा लागतो. तोही म्हाडानी त्यांना दिलेला आहे की आम्ही बांधकामाचा खर्च आम्ही म्हाडा करेल, म्हणजे सीएनडी एजन्सी करेल, तोही त्यांना दिलाय. आणि असं करून तो कुठेतरी तो निगोशिएट करून एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून 1600 बिल्डअपला ते आले. सो बेसिकली कसं आहे की हेच गणित मी अभ्युदय नगरला नाही वापरू शकत. अभ्युदय नगर मधले लोक 3,410 लोक त्याच्यावर खूप मोठे ऑब्जेक्शन घेऊन बसले, अरे आम्हाला का नाही मिळत. पण तिकडे हाय डेन्सिटी लेआउट आहे, तिकडे 90 लोकांच्या एक एक बिल्डिंग आहे. इकडे बैठे गाळे असल्यामुळे ह्यांना देऊ शकलं, तिकडे नाही देऊ शकत. कारण FSI हा ह्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी दोघांसाठी 5.4च आहे फंजिबल ऍड केल्यानंतर. त्यामुळे प्रत्येकाचं गणित वेगळं आहे. सर तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तर दिलं. यावरूनच मला एक असंही विचारायचं आहे की एवढा अभ्यास करून प्रत्येक विभागाचं किंवा प्रत्येक क्षेत्राचा त्या लेआउटचा अभ्यास करून तुम्ही हे सगळं ठरवत असतात, मात्र कोणीतरी संघटना येतात आणि नागरिकांची रहिवाशांची दिशाभूल करतात असं स्पष्टपणे मी म्हणू शकते इथे. तर हे सगळं होत असताना तुम्ही रहिवाशांना काय सांगाल आणि अशी प्रकरणं न्यायप्रविष्ट राहिल्या कारणानं त्यांना देखील विलंबाला सामोरं जावं लागतं, हक्काच्या घरापासून कित्येक वर्ष विलंब होत असल्या कारणाने वंचित राहावं लागतं, तर अशा वेळेस तुम्ही रहिवाशांना काय आवाहन कराल? सो पहिली गोष्ट तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की म्हाडानी सीएनडी काढलेलं आहे. म्हाडाकडे सगळी गणितं तयार आहेत. कोणी कशाला मिसगाईड व्हायचं. मी तुम्हाला म्हटलं जसं सीएनडी असल्यामुळे इकडे पीएमसी नाही, किंवा म्हाडानी पण पीएमसी नियुक्त केलेलेच आहेत ना, त्यांची गणित आहेतच ना केलेली. खर्च किती आहे, ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे, प्रीमियम म्हाडाला किती जातोय. म्हाडाचे काय सीएनडी काढलं म्हणून काय प्लॅनिंग अथॉरिटीचे प्रीमियम वाचत नाहीत. सगळे प्रीमियम उद्या अदानी असतील किंवा अजून रुस्तमजींनी आता सरदार नगरचा GST सीएनडी घेतलंय, त्या लोकांना सीएनडीच्या खाली सगळे प्रीमियम भरायचे आहेत. ते फ्री नाही आहे काही. प्लॅनिंग अथॉरिटीचे सगळे प्रीमियम भरायचे आहेत. फक्त म्हाडाच्या लँड ओनिंग अथॉरिटीचे प्रीमियम होते, त्याच्याऐवजी घरं देत आहेत. ती घरं म्हाडाने ठरवली आहेत आम्हाला मिनिमम किती मिळायला पाहिजे, त्याच्यावरती बीड घेतलेलं आहे, त्याच्यावरती ह्या लोकांनी बीड भरलेलं आहे. सो अच्छा मला असं वाटतं की असं कोणी कन्फ्यूज किंवा मिसगाईड होण्याचं कारणच नाही. अंकगणित आहे, प्रत्येकाला जर का हवं असेल तर ते अंकगणित. माझ्याकडे कित्येक वेळेला मोतीलाल नगर मधले बरेच रहिवासी येऊन गेलेत. कारण मी गोरेगाव मध्ये इतके वर्ष माझ्या अख्ख्या करिअरची सुरुवात
2002-2001 मध्ये मी गोरेगावमधूनच सुरू केली. माझ्या पहिल्या इमारती ह्या गोरेगावमध्येच झाल्या सगळ्यात जास्ती. 30-35 इमारती आम्ही गोरेगावमध्ये उभ्या केल्या असतील. त्यामुळे गोरेगावमध्ये बरेच लोक माझ्या ओळखीचे, माझ्या पर्सनली येऊन माझ्याकडून बोलून गेलेले आहेत, समजून घेऊन गेलेले आहेत लोक. सो अंकगणित आहे ह्याच्यामध्ये. मला असं वाटत नाही की काय कोणतरी बोलतंय किंवा कोण असं मिसगाईड व्हायचा प्रश्नच नाही. आणि जर का ह्या लोकांना अजून सुद्धा रहिवाशांना जर का मिसगाईड नसेल व्हायचं आणि त्यांना, तर म्हाडा सक्षम आहे. म्हाडाकडे इंजिनियर आहे, स्पेशल त्यांची म्हाडामध्ये त्यांच्या स्पेशल प्रोजेक्टसाठी वेगळा सेल आहे. त्यांच्याकडे पूर्ण एक्सेलवर केलेली कॅल्क्युलेशन्स आहेत. म्हाडा त्यांना का दाखवणार नाही? चोरी काय आहे त्याच्यात? खरं आहे ते दाखवायला काय आहे? गणित. त्यामुळे एकदम क्लिअर कट आहे ह्याच्यामध्ये. गणितामध्ये काही मला वाटत नाही की एखादा माणूस कोणीतरी सांगितलं म्हणून मिसगाईड होईल. सो बेसिकली काय असतं की गणित, म्हणून मी तुम्हाला म्हटलं असं की 79A प्रोसिजरमध्ये PMC ठेवा. ही गोष्ट का? कारण त्यांना क्वालिफाय करणं गरजेचं असतं. मग कोणी सांगितलं म्हणून तो डिस्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की जर का हा प्रॉब्लेम अजून सुद्धा मोतीलाल नगरमध्ये कोणाचा तुम्ही म्हणाला तसा असेल, तर त्यांनी म्हाडाकडे जाऊन अजूनही गणितं घ्यावी. प्रॉब्लेमच नाही. किंवा त्यांनी सर्व सोसायट्यांनी म्हाडाला प्रेझेंटेशन द्यावं, सांगायचं की आम्हाला फिजिबिलिटी दाखव प्रोजेक्टची. काही चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांचा हक्क आहे फिजिबिलिटी बघायचा. आणि फिजिबिलिटी आहे तशी बसते आणि त्याच्यात एवढा करोडो रुपयाचा खर्च आहे, त्यावेळेला ते गणित आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये लोक मिसगाईड कोणी सांगून होतील. तरी सुद्धा लोकांना जर का असेल, उद्या कोणी माझ्याकडे येणार असेल तर मी त्याला सांगायला तयार आहे. गणित आहे, सिंपल आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये खूप कोणीतरी सांगावं आणि त्यांनी त्याच्यात मिसगाईड व्हावं. सर, यात अजून एक मुद्दा चर्चेमध्ये येतो, तो असा की स्वयंपुनर्विकासाला आम्हाला जायची इच्छा आहे. तर ज्यावेळेस अशा सरकारी जमिनी असतात किंवा मोठे लेआउट असतात, त्यावेळेस स्वयंपुनर्विकास शक्य आहे का आणि फायदेशीर आहे का? स्वयंपुनर्विकासामधलं सगळ्यात करता पहिला मीच अभ्यास केला होता त्याचा, मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी. त्यामुळे स्वयंपुनर्विकासासारखी उत्तम गोष्ट नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वयंपुनर्विकास हा कशावर करायचा? ज्या वेळेला आपल्या मालकीची जागा असते. युजली असं होतं की स्वयंपुनर्विकासामध्ये ज्या वेळेला पैसे लावायचा प्रश्न येतो, त्यावेळेला मुंबई बँक पण सांगते की 15% पैसे हे तुम्हाला स्वतःला लावायला लागतील. आणि त्याच्यानंतरचे तुमच्याकडे सगळी अप्रुव्हल आली का, अप्रुव्हल आल्यानंतरचे पैसे आम्ही तुम्हाला मुंबई बँक देईल. आणि मुंबई बँकेने आता कन्सोर्टियम केलेली आहे. मुंबई बँक अतिशय सक्षम आहे या बाबतीमध्ये बँक द्यायला. परंतु ज्या वेळेला मोठा प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये, आता समजा एखादी गोष्ट 1000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. आता हा तुम्ही मोतीलाल नगर म्हणताय, तो 1000 कोटी रुपयाचा नाही आहे, तो 10,000 कोटी रुपयाचा आहे. सो 1000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट असतो. त्या 1000 कोटी रुपयामध्ये जर का आपल्याला 150 कोटी रुपये स्वतःला लावायचे असतील तर 150 कोटी रुपये आपली ताकद आहे का टाकणं? दुसरी गोष्ट, म्हाडाच्या केसमध्ये काय होतं की आपण आपली लँड ही मॉर्गेज टाकू शकत नाही. प्रायव्हेट सोसायटीची लँड असेल, ज्याच्या कन्व्हेन्स नावावर असेल, तर एक वेळ म्हणू शकता तुम्ही की आम्ही आमची बँकेला लँड मॉर्गेज टाकू. प्रॉब्लेम सुरू इथे होतो, म्हाडाच्या लँडमध्ये लीजचा कन्व्हेन्स असतो. म्हाडाने आपल्याला परपेच्युअल लीजवर लँड दिलेली आहे. त्यामुळे म्हाडा आपली लँड, ज्याच्यामध्ये लेसॉर म्हाडा आहे, धारक म्हाडा आहे, तो म्हाडा कधी त्यांची लँड लीज कुठेही मॉर्गेज करायला देणार नाही. मग आपण आपलं काय मॉर्गेज करायचं? आपल्याकडे काय असं कोलॅटरल आहे की आपण ते मॉर्गेज करून पैसे उभे करायचे? सो स्वयंपुनर्विकासामध्ये आजच्या तारखेला रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ह्या दोघांमध्ये काही फरक नाही आहे. ज्या वेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये उद्या जर का 40% कॉस्ट कमी होत असेल तर स्वतःहून विकासकच सांगतील तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणून अपॉइंट करा आणि तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आपण काम करू. पण आजच्या तारखेला सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंटमध्ये काही मेजर कॉस्टमध्ये फरकच नाही आहे. आपण काय सेव्ह करतो त्याच्यामध्ये? आपण त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी सेव्ह करतो, जी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटची आपण देतो. आपण काय सेव्ह करतो? तर आपण कुठले तरी टॅक्सेस सेव्ह करतो. परत दुसरी गोष्ट, टॅक्सेस म्हणजे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स हा लागतोच, TDS हा लागतोच.
कारण का, तर तुम्ही तो धंदा करताय, त्याच्यात जीएसटी हा लागतोच. आजच्या तारखेला गव्हर्नमेंट इज अ प्रमोटिंग, गव्हर्नमेंट इज अ बिहाइंड टू हॅव अ डिफरंट मॅथमॅटिक्स फॉर सेल्फ डेव्हलपमेंट. जेव्हा केव्हा ते येईल त्यावेळेला ह्याच्यावर विचार करण्यासारखा आहे. आणि मोठ्या लेआउटवरती, खूप मोठ्या लेआउटवरती लागणारे पैसे उभे करणं, मी स्वतः कमीत कमी 4 एक इमारती पूर्ण केलेल्या आहेत स्वयंपुनर्विकासामध्ये, म्हणजे ऑक्युपेशन झालेले आहेत. परंतु त्या पार्ल्यातल्या आहेत, चारकोपमधल्या आहेत, की ज्या बिल्डिंग सिंगल प्लॉटवरच्या 800,000 मीटरच्या प्लॉटवरच्या बिल्डिंग आहेत आणि त्या पूर्ण झाल्या, छान आहेत. लोकांना, ज्या माणसाला 35% मिळालेले 65% मिळाले. पण सगळ्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे काढले होते तिकडे, सगळ्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे काढून स्वतः जागा विकत घेतलेल्या. सो तिकडे होऊ शकतं, पण मोठ्या प्रकल्पांमध्ये मला माहित नाही की तेवढी मॅनेज होऊ शकतं की नाही. पुनर्विकास म्हटल्यानंतर पुनर्विकासाचं ब्रीदवाक्य आहे, मला सगळं फुकट पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. सो आपण ज्या वेळेला विकासकाबरोबर निगोशिएट करतो त्यावेळेला आपल्याला मॅक्झिमम आणि कुठलाही स्ट्रेस न देता आपल्या हातामध्ये विकासकाची कॉलर पाहिजे, अशा परिस्थितीने विचार केला जातो. त्यामुळे सेल्फ रिडेव्हलपमेंटचा जेव्हा विचार येतो, आणि ह्या मोठ्या प्रकल्पांना नाही मी सजेस्ट करणार आत्ता, ह्या इतक्या मोठ्या प्रकल्पांना, जोपर्यंत त्याची हे नाही. आणि दुसरी गोष्ट काय होते माहितीये, तुम्ही ज्या वेळेला गव्हर्नमेंटच्या बाजूनी प्रोजेक्ट करताय, तो इनडायरेक्टली आज तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंटवर टाकली आहे. अर्थात. आणि आज तुम्ही विकासक नियुक्त नाही केलाय म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्ती बिल्डर म्हाडा देत आहे. म्हाडाबरोबर तुम्ही सगळ्यात जास्ती निगोशिएट करू शकता. मी अभ्युदयनगरमध्ये बघितलं होतं, अभ्युदयनगरमध्ये 550च्या वरती एकही विकासक देत नव्हता. आज म्हाडाने टेंडर काढलं, म्हाडाने त्यांची टेंडर काढून हे केलं, त्याच्यामध्ये आज लोकांना 620चं घर मिनिमम द्यायचा क्रायटेरिया आलाय. म्हणजे ज्या वेळेला म्हाडा करते त्यावेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंट सारखं कुठेतरी आपल्याला जास्ती मिळते, कारण म्हाडा गव्हर्नमेंट असल्यामुळे त्यांना लिमिटेड प्रॉफिट चालतो. त्यामुळे म्हाडा हे सगळं करते आणि म्हाडा क्रायटेरिया फिक्स करून देते. त्यामुळे मला असं वाटतं की सेल्फ रिडेव्हलपमेंट एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी फारसं काही सजेस्टेड नाही आहे. परंतु किंवा मग तुम्हाला तोडून तोडून छोट्या छोट्या बिल्डिंग परत करायला लागतील सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज नाही मिळणार, तुम्हाला परत पार्किंगचे प्रॉब्लेम, तुमचे रस्ते लहानच राहणार, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲम्युनिटी किंवा ओपन गार्डन्स मिळणार नाहीत. आणि परत मी तुम्हाला मगाशी म्हटलं असं पेन्सिलला एक स्ट्रक्चर बनतील. पण आपण होलिस्टिकली विचार केला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रोजेक्ट्सना तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्ही स्वयंपुनर्विकास करताना तसं कोणी फंडिंग देणारा असेल, आणि जर का फंडिंग द्यायला माणूस आला का त्याला डेव्हलपर म्हणतात. ज्या वेळेला फंडिंग द्यायला माणूस येतो त्यालाच तर डेव्हलपर म्हणतो आपण. त्यामुळे बेसिकली मला असं वाटतं की जितकं काम आपण विकासकाबरोबर निगोशिएट करून मॅक्झिमम सेफ, बघा खालची पण बॉटम लाईन पण आपल्याला माहिती पाहिजे आणि अप्पर लाईन पण आपल्याला माहिती पाहिजे. ह्याच्या खाली मिळालं तर आपलं नुकसान आहे आणि ह्याच्या वरती मिळालं तर समोरच्याचं नुकसान झालं तर हे प्रोजेक्ट होणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, तरच तो प्रोजेक्ट कम्प्लीट होईल आणि चांगला प्रोजेक्ट होईल. सर, मोतीलाल नगरचा वारंवार मी उल्लेख करते कारण की तो एक मोठा प्रोजेक्ट आहे. पहिल्यांदाच म्हाडाने एवढा मोठा प्रोजेक्ट, एवढा मोठा लेआउट घेतलेला आहे. एक मोठा गृहसाठा म्हाडाला देखील यातून मिळणार आहे, ज्यातून ज्यांचं मुंबईत हक्काचं घर नाहीये त्यांना हक्काचं घर घेण्याची एक संधी या निमित्ताने निर्माण होणार आहे. तर परवडणाऱ्या घरांसाठी किंवा त्या घरांच्या निर्मितीसाठी बांधकाम आणि विकास संस्था नियुक्त करून प्रकल्प राबवणं कसं आगामी काळामध्ये फायदेशीर असणार आहे आणि त्यातून मुंबईत एक कसं नवीन चित्र काय असणार. बघा, पहिली गोष्ट काय, मुंबईमध्ये म्हाडाची स्थापना ही अफोर्डेबल घरं बनवण्यासाठी झाली आहे. अनफॉर्च्युनेटली मुंबईत तरी आता ओपन लँड नाही की जिकडे म्हाडा अफोर्डेबल घरं बनवेल, विकेल आणि लोकांना स्वस्तात घरं उपलब्ध करून देईल. आपण म्हणतो ना अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारामध्ये आज आपल्याला खरोखर निवारा हा अफोर्डेबल मिळतच नाही. आणि त्यामुळेच म्हणजे नेहमी ह्याचा अभ्यास आहे,
1996 सालचा एक स्टडी होता. त्या स्टडीमध्ये असं म्हटलं होतं की स्लम ही मुंबईमध्ये फक्त एकाच कारणाने झाली, कारण अफोर्डेबल घरं उपलब्ध नव्हती. दुसरी गोष्ट, स्लम ही डेव्हलप होताना डेव्हलप झाली, ही एन्क्रोच नाही झाली. अनऑर्गनाइजली डेव्हलप झालेलं हाऊसिंग सेक्टर म्हणजे स्लम. सो ज्या वेळेला अफोर्डेबल घराची गरज लागते, सो गव्हर्नमेंट एका कन्क्लुजनला आली आहे की जे मोठे लेआउट्स आहेत, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग मेंबर्सना आपण अख्खीच्या अख्खी लँड ही लीजवर दिलेली आहे. तिकडे आपल्याकडे आता काही पोटेन्शियल नाही आहे. तर नॉर्मल त्यांनी डेव्हलपमेंट करायच्या ऐवजी त्यांच्यापेक्षा जास्ती एरिया आपण त्यांना देत असू. बघा, तुम्ही 33(5) जर का रेग्युलेशन बघितली तर बिल्डरपेक्षा 15% जास्त एरिया देण्याची प्रोव्हिजन ही 33(5) मध्ये म्हाडाला ठेवलेली. त्यामुळे जर का आपण सगळ्यात जास्तीत जास्त विकासक देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्ती एरिया आम्ही तुम्हाला लोकांना देऊ शकत असू अभिन्यासातल्या, तर एकत्र मोठेच्या मोठे प्रकल्प आपण राबवता येतील, ज्याच्यामध्ये म्हाडाला घरं मिळतील. आणि परत ही जी कुठेतरी आज डेफिशियन्सी येते आहे की म्हाडा घरं उभं राहू शकत नाही आहे, म्हाडाकडे ओपन लँड नाही आहे, ही जागोजागी अख्ख्या मुंबईवर परत असे गृहसाठा आपण निर्माण करू शकू, ह्या दृष्टिकोनातनं ही CNDची कल्पना आली. जर का तुम्ही प्रत्येक घरं म्हाडाची जेवढे पण म्हाडाच्या CNDचे प्रकल्प बघितले तर सगळीकडे म्हाडाला वेगवेगळ्या प्रकारे गृहसाठा उपलब्ध करून देणं हाच टास्क आहे. म्हाडाची घरं उपलब्ध करून देणं हा मूळ टास्क आहे. आणि मग त्याच्यामध्ये हे, कारण म्हाडाने जी अख्खी लँड लीज देऊन टाकली, आज त्यांच्यावरती राहीच नाही. जो ज्या वेळेला जी समोरचा बिल्डर किंवा ती सोसायटी डेव्हलपमेंटला येईल, त्याच्यातनं एक तर त्यांना प्रीमियम मिळेल. आज ते प्रीमियम घेऊन काय करणार आहेत? जागा तर विकत घेऊ शकत नाहीत. म्हणून म्हाडाचं असं म्हणणं आहे. आणि जर का आपण बघितलं की छोटे 2010 मध्ये किंवा 2013 मध्ये पॉलिसी आली होती म्हाडाची की आता फक्त गृहसाठा द्या. प्रपोजल व्हायबलच होत नव्हती. बिल्डर्सना गृहसाठा देऊन डेव्हलप करणं हे पॉसिबलच होत नव्हतं, कारण खर्च जास्ती होता. आणि म्हाडाला घरं दिल्यानंतर जी घरं उपलब्ध होत होती ती घरं प्रपोजल जी होती ती व्यवहार्य होत नव्हती. आणि त्यामुळे मग म्हाडाने परत प्रीमियमची पॉलिसी चालू केली. आजही ज्या वेळेला पुनर्विकास इंडिव्हिज्युअल सोसायट्यांचा होतो त्यावेळेला त्याच्यानं प्रीमियमच मिळतो. परंतु म्हाडाने असा स्टँड असा घेतला की आम्हाला प्रीमियम कमी, हाय डेन्सिटी लेआउट असेल तर ते कॉम्बिनेशन्स करतात, परंतु जिकडे त्यांना मॅक्झिमम घरं मिळू शकतील किंवा कुठल्याही प्रकारे प्रोजेक्ट व्यवहार्य होऊन सुद्धा घरं मिळू शकतील, असं करण्यासाठी म्हणून हा CNDचा उगम झालाय. रिझनच त्याचं ते आहे की ह्याच्यामध्ये गृहसाठा मिळाला पाहिजे. आणि जसं तुम्ही आत्ता एकदम परफेक्ट बोललात की आज उपलब्ध नाही आहे, आणि ते होण्यासाठी हा CNDचा सोशल अँगल हा आलाय खरा. आणि म्हाडाला ती घरं जास्तीत जास्त, प्रोजेक्ट पण परवडला पाहिजे, रहिवाशांनाही घरं मिळाली पाहिजेत, नवीन घरं. जे आधीचे लेझी होती म्हाडाचे, जी लँड लीज केली होती, त्यांच्या लोकांना नॉर्मल ह्याच्यापेक्षा जास्ती मोठं घर मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर ती सगळं फुकट बांधून दिलं पाहिजे. म्हाडाला फुकट गृहसाठा मिळाला पाहिजे, ज्याच्यातनं म्हाडाला रेव्हेन्यू सुद्धा येईल. आणि हे सगळं करणारा बिल्डर तेवढा सक्षम पाहिजे आणि तो प्रोजेक्टही करू शकला पाहिजे. त्यामुळे त्या क्रायटेरियावरती ही सगळी CNDची टेंडर आलेली. सर, या पूर्ण मुलाखती आणि चर्चेच्या शेवटी जात असताना मला एक गोष्ट विचारायला आवडेल की धारावी सारखा एक मोठा प्रकल्प SRAच्या माध्यमातून SPV निर्माण करून सुरू करण्यात आला, आणि आता मोतीलाल नगरचा प्रोजेक्ट म्हाडा करत आहे CNDA नियुक्त करून. ज्यावेळेस एखाद्या विकासकाला एखादा प्रकल्प देण्यात येतो त्यावेळेस एकदम एक वावटळ उठतं किंवा एक चर्चा उठते की ही जमीन यांना देऊन टाकली किंवा ती जमीन त्यांना देऊन टाकली, विकासकाला अंदन जमीन दिली, असा एक शब्दप्रयोग केला जातो. तुम्ही राज्य सरकारही नाही आहात किंवा तुम्ही नागरिकही नाही आहात, एक दुवा आहात दोघांमधला. नेमकं काय होतं? जमीन खरंच अशी एखाद्याला देऊन टाकली जाते का? नाही, अशी जमीन दिली वगैरे जात नाही. पहिली गोष्ट, एखाद्या ज्या वेळेला म्हाडानी वेगवेगळे डेव्हलपमेंट केली जाते त्यावेळेला लँडलॉर्ड ही म्हाडात राहते. म्हाडाची जागा ही कधी कोणाला आंदण बिंदण दिली जात नाही. आपल्याला सोसायट्यांना नाही दिली आंदण तर ती बिल्डरला कुठून देणार?
त्यामुळे कोणालाही अशी जमीन वगैरे देता येत नाही पहिली गोष्ट. त्याच्यातनं मिळणारं जे पोटेन्शियल असतं, ह्या पोटेन्शियल डेव्हलपमेंटला एकत्र शेअर करून त्याचं इव्हॅल्युएशन करून एक्झिस्टिंग रहिवाशांना मिळणारं पोटेन्शियल किती, म्हाडाला पोटेन्शियल किती मिळायला पाहिजे, आणि हे सगळं अख्खं प्रोजेक्ट होण्यासाठी, तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी, तिकडचं पूर्ण कन्स्ट्रक्शन, वेगवेगळे प्रीमियम्स, प्लॅनिंग अथॉरिटी, MRTPच्या अंडरचे प्रीमियम्स, हे सगळे भरल्यानंतर ते प्रोजेक्ट किती व्हॅल्युएशनला व्हायला पाहिजे, त्यासाठी बिल्डरसाठी किती राहायला पाहिजे, ह्याच्यावरती ते कॉम्पिटिशन होतात किंवा ह्याच्यावरती ते टेंडर होतात. सो पहिली गोष्ट तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका किंवा हा प्रश्नच विचारू नका की गव्हर्नमेंट त्यांची लँड देणार. म्हाडाची लँड ही फक्त परपेच्युअल लीजवर मिळते आणि ती पण दर 30 वर्षांनी रिवाईज होते. म्हणजे त्याचं लीज रेंट पण पूर्वी 99 वर्षाचं असायचं, आता ते 99 वर्षाचं पण नसतं, 30 वर्षाचं असतं. 30 वर्षांचं तेही रिन्यू करावं लागतं. त्यामुळे गव्हर्नमेंट कधीच त्यांची लँड कोणाला देणार नाही. त्याच्यावरचे हक्क, त्याच्यावरचे मिळणारा फ्युचरचा एफएस आहे. अजून 25 वर्षानंतर काय होणार त्यावेळेलाही शासनाकडे जाऊन परमिशन त्यांना घ्यावीच लागणार. आजच्या तारखेला जशा आपल्याला आज गृहनिर्माण संस्था आहेत, तशा पुनर्विकास झाल्यावर एक्झिस्टिंग लोकांच्या पुनर्विकास संस्था, म्हाडाच्या बनलेल्या नवीन बिल्डिंगच्या पुनर्विकास संस्था आणि विकासकांनी बांधलेल्या सेलच्या पुनर्विकास संस्था, गृहनिर्माण संस्था, ह्या वेगवेगळ्या असणार आहेत. पोटेन्शियल वाढलं, पोटेन्शियलचं डेव्हलपमेंट जाणार. 3 कॅटेगरीमध्ये ते डेव्हलप झालेलं आहे, ते 3 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्या प्रकारे होणार. मग ती धारावी असेल, मोतीलाल नगर असेल, अभ्युदय नगर असेल, GTB नगर असेल, कोणालाही कुठल्याही विकासकाला लँड ही त्याच्या नावावर कधीच होत नाही किंवा त्यालाही ती लँड कुठेही मॉर्गेज करता येत नाही. पहिली गोष्ट आहे लक्षात. म्हणजे लक्षात ठेवा की जर का आपण एखाद्या विकासकाची नियुक्ती केली म्हणून विकासकाने ती लँड कुठेतरी फायनान्शियल कोणाकडे लीज केली किंवा मॉर्गेज केली, असं होऊ शकत नाही. त्यामुळे पहिली ती तर आपल्या डोक्यात चिंता असेल तर ती काढूनच टाकायला पाहिजे. सर, ही चर्चा पटकन सुरू होते ज्यावेळेस एखादा मोठा प्रकल्प घोषित, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. शेवटचा प्रश्न, आगामी 10 वर्षामध्ये रिडेव्हलप झालेल्या मुंबईचं चित्र काय असेल? 10 वर्षामध्ये मुंबई वेगाने विस्तारतीये, नवीन पायाभूत सुविधा. मला सगळ्यात जास्ती असं मुंबई आता दिसायला लागली आहे, मुंबई आता बदलायला लागली आहे, आणि ह्याचं सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला दिसतंय ते म्हणजे कोस्टल रोड होत आहे. त्यामुळे ही कोस्टल रोड किंवा पॅरल सिस्टीम ऑफ द कम्युनिकेशन किंवा ट्रान्सपोर्टेशन, मेट्रो होते आहे, कोस्टल रोड होत आहे, आज ईस्टर्न एक्सप्रेस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, पॅरल आपल्याला त्या बाजूला अटल ब्रिजवरून डायरेक्ट बाहेर जायला रस्ता. सो हे सगळं जे आहे हे मला एवढंच दिसतंय की कितीही FSI डेव्हलप झाला तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर जे कम्युनिकेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे ट्रान्सपोर्टेशनचं आहे ह्याच्यावरती सायमल्टेनियसली गव्हर्नमेंट खूप चांगलं काम करते. नाहीतर मग असं झालं असतं, बिल्डिंगमध्ये राहायला गेल्यानंतर बिल्डिंगमधून रस्त्यावर बाहेर नाही पडतायत. परंतु आता ईस्टचे लोक वेस्टला येणार नाहीत, वेस्टचे लोक ईस्टला येणार नाहीत, लोक आपापले ट्रॅव्हल करतील, आज डेन्सिटी डिस्ट्रीब्यूट होईल. ह्या दृष्टिकोनातनं बघितलं तर मुंबई ही सुंदर असेल. एखाद वेळेस अजून 20 वर्षामध्ये मुंबई ही स्लमलेस असेल. असं आपण प्रेडिक्ट करूया. धन्यवाद सर, अत्यंत मनमोकळेपणाने आणि अतिशय उत्तमरित्या तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. तुमचे जे काही प्रश्न असतील त्यातले बरेचसे प्रश्न मी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुनर्विकास प्रकल्पांबाबतच्या तुमच्या काही समजुती असतील, गैरसमजुती असतील तर त्याला नक्कीच तुम्हाला या मुलाखतीतून उत्तर मिळालं असेल. या मुलाखतीबाबतची तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.